कृपया चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। पाहूया महत्त्वाची बातमी। भडगाव तालुक्यातील लोण पिराचे या गावामध्ये मागील 400 वर्षांची परंपरा असलेली ताजिया मिरवणूक काढण्यात आली। 3000 लोकसंख्या असलेले हे गाव, या गावामध्ये मुस्लिम समाजाचे फक्त एकच घर आहे। तरी सुद्धा येथील हिंदू समाज बांधव मोठ्या उत्साहाने ही मिरवणूक पार पाडतात। प्राप्त माहितीनुसार जवळपास मागील 400 वर्षांपासून ही परंपरा आजही कायम आहे। चारशे वर्षापासून चालत आलेला सण आहे। गावात मुस्लिम लोकांचे एकच घर असून सुद्धा अख्खं गाव जाती धर्म पंथ विसरून सर्व एकत्र मिळून हा सण साजरा करतात व या सणाच्या वेळेस कुठल्याही भानगडी त्यांचा होत नाही। सर्व लोक लहान मोठे शिक्षित अशिक्षित ते नौकर वर्गसुद्धा येऊन त्याला मान देऊन मोहरमसाठी भेटायला किंवा दर्शनाला येत असतात। त्यामुळे आम्हाला या गावाचा फारच अभिमान, मोहरमबद्दल फार अभिमान आहे। त्याचं आम्ही आत्तापर्यंत तरी तंतोतंत पालन करत आलो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की याच्या पुढे सुद्धा ते असंच चालू राहील असा आम्हाला अजून तरी विश्वास आहे। हे किती वर्षापासून चालू आहे काका? तुम्हाला 400 वर्ष झालं। 400 वर्षापासून चालू आहे म्हणजे आता आमची 6वी पिढीला चालू असताना सुद्धा 5 दिवस पूर्ण गाव खेडोपाडी खिचडा मारून तो ते मटेरियल जमा करून भाजी बाजारचा निवड म्हणून प्रसाद म्हणून जेवढी भाविक येतात त्यांना वाटप होते आणि अधिकारी वर्ग ते सुद्धा इथं मान म्हणून भाजी बाजार खायला येतात। आणि अजून एक गोष्ट असं विचारतो मला की तुमच्या गावामध्ये मुस्लिम समाजाचे किती घर आहे? मुस्लिम समाजाचं एकच घर असून सुद्धा ते घर आम्हाला पूर्ण गाव घराला सपोर्ट करून हा महोत्सव साजरा करतो। तुमच्यामध्ये प्रेम संबंध कसं आहे? तुमच्यामध्ये गावातमध्ये एक घर पण प्रेम संबंध कसं आहे? गाव नाही जागत पूर्ण गाव चालून घेत येते हे म्हणजे त्या घराला असं वाटत नाही की आम्ही मुस्लिम समाजाचे राहून सुद्धा त्या गावात एकटं घर राहून सुद्धा त्यांना काही भेऊ नाही, काही नाही। त्यांच्यामध्ये मिसळून आमच्यासारखे राहून त्यांच्यामध्ये मिसळून आम्ही त्यांच्यासारखे राहू शकतो। त्यांचे आमचे रिलेशन असे आहे भाऊबंदीचे सारखे प्रेमाचे संबंध आहेत। तर आज तुम्ही आपले भारत देशाचे चाललेलं आहे, हिंदू मुस्लिम किंवा काय राजकारणी लोक हे उलटून घडून आणतात, तर तुम्ही आपल्या समाजाला किंवा पुरे महाराष्ट्राला पुरे भारत देशाला तुम्ही काय संदेश देणार आहे इथून लोणमधून? हिंदू मुस्लिम एकत्र ठेवून हे देशाची प्रगती होणार आहे, गावांची प्रगती होणार आहे। त्याच्यात तुम्ही भर टाकून संघटनेने किंवा एकत्र येऊन कामं करा। गाव पुढे न्यायचं, गाव पुढं जाईल, त्यामुळे गावातला विकास थोडं वगैरे सर्व सुशिक्षित होऊन पुढं गावाची प्रगती होईल या अपेक्षेने सर्व लोक त्या मोहरम सणाकडे बघत असतात। आता पिराचे हे नाव आमच्या गावाला आमच्या पीर बाबाच्या नावाने चाललेलं आहे आणि चालत आलं आहे। ते हा इतिहास म्हटलं तर 400 वर्षापासूनचा इतिहास पूर्वापार आमचे जे पूर्वज आहेत तोच सण साजरा करत आले आणि आम्ही सुद्धा आता ते साजरा करतो आणि येणारी आमची पिढी आहे ती सुद्धा अगदी कुठल्याच मनात कुठलं संकोच न बाळगा, कुठला जातीभेद न वागता अगदी मनसोक्तपणे मनमुरादपणाने त्या सणाचा आनंद घेतात आणि मोठ्या उत्साहाने घरोघरी साजरे करतात। आणि प्रत्येक घरामध्ये आज तुम्हाला प्रत्येक आमच्या गावातून जेवढे 3000 लोकसंख्येचं आमचं गाव आहे त्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्हाला पाहुणे आलेले दिसतील। बाहेरगावची पाहुणे मंडळी आमच्या इथे अगदी भक्तिभावाने इथे येतात आणि अगदी प्रेमाने इथं देवाचा सण साजरा करतात। 5 दिवस खिचडं मागतात आणि खिचडं मागून या ठिकाणी
भाजी भाकरीचा जो नैवेद्य केला जातो तो मोठ्या आवडीने लोक खूप याच्याने त्याचं आस्वाद घेत. प्रसाद ग्रहण करतात. आणि या ठिकाणी हिंदू मुस्लिम तसा कुठलाही भेद नाही. एकच मुसलमान बांधवाचं एक घर आहे. ते त्यांना असं वाटत नाही की आमचं एकच घर इथं आहे बुवा, असं अजिबात त्यांना वाटत नाही. आणि इतकी खेडेमिळेचं वातावरण आहे. अगदी सगळे बंधुभावाच्या हिशोबाने इथं नांदतात सगळेजण. आणि या देवाच्या कृपेने आमच्या गावावरती खूप काही भगवंताची कृपा आहे. आणि या भगवंताच्या आशीर्वादाने आमचं गाव अगदी सुजलाम सुफलाम आहे. त्याच्यानंतर आमच्या इथले जे पुजारी आहेत ते सुद्धा अगदी हिंदू पुजारी आहेत. ज्ञानेश्वर भगवान पाटील यांचे वडील, यांचे आजोबा, आणि हाच वारसा आता पुढे ते नेत राहतात. आता भगवंताच्या आशीर्वादाने जी कला, मोहरम बांधण्याची कला जी होती त्यांच्या आजोबांना होती, आजोबांकडून वडिलांकडे आली आणि वडिलांकडून त्यांच्याकडे आली. आणि हीच परंपरा त्यांची पुढं त्यांची मुलं नेतील अशी मी आशा करतो. आणि आज जो सण अगदी प्रेमाने साजरा करतात. आणि या ठिकाणी आलेले जे बाहेरचे अतिथी आहेत, पाहुणेगण आहेत, ते पण खूप मोठ्या आनंदाने इथं साजरे करतात. आणि संध्याकाळी आता बाबांचं इथे मिरवणूक होते, गावात मिरवणूक होते रात्री. आणि आज त्याचं मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी गिरणा नदीच्या काठावरती त्याचं विसर्जन करतात. आधी गुण्यागोविंदाने विसर्जन करून आणि गुण्यागोविंदाने घरी येतात. आणि 3 दिवस त्याचा एक शोक संदेश म्हणून सर्व लोक अगदी मौन पाळतात. एक बाबांचं एक आमचं एक दैवत म्हणून आजपर्यंत सर्व वाद्य वगैरे कुठलंही काही होणार नाही. काय वाद्य वगैरे कुठलंच वाजून जाणार नाही अख्ख्या गावात. हे गाव लोक सर्व गाव परंपरेने असं मानत चाललेलं आहे, करत आलेलं आहे.